आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता कार्तिक अमावस्या जी आहे ती सोमवारी आणि मंगळवारी असणार आहे। तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत। जो काही त्रास आपल्याला होतोय, अडचणी निर्माण होत आहेत, तर त्या कमी व्हाव्यात आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण तयार व्हावं यासाठी आपल्याला हे उपाय जे आहेत ते अमावस्येच्या दिवशी जर केले तर घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती भरपूर प्रमाणात निघून जाते। हे बघा की कोणताही दिवस वाईट नसतो, अमावस्या वाईट आहे असं अजिबात नसतं। फक्त आपल्या मनामधली जी निगेटिव्हिटी आहे ती उतरत असते आणि आपण स्वतः विचार करतो की अमावस्येचा दिवस हा वाईट आहे, त्याच्यामुळे मग आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरत असते। पण तसं काही नाही, कुठलाच दिवस हा वाईट नसतो। काम करणाऱ्याला, कष्ट करणाऱ्याला प्रत्येक दिवस हा सारखाच असतो। पण आपल्या मनातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी काही हे उपाय करायचे आहेत। त्यामुळे काय होतं की एक सात्विक वातावरण घरामध्ये तयार होतं आणि आपल्या मनातून येणारे जे निगेटिव्ह विचार आहेत ते दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मकता पसरते। तर बघा, सगळ्यात आधी म्हणजे आपलं जे टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे तिथून जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरत असते। टॉयलेट बाथरूम नेहमी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा आहे। शनिवारच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी अवश्य तुम्ही टॉयलेट बाथरूम हे स्वच्छ केलं पाहिजे। दर शनिवारी तुम्ही टॉयलेट बाथरूम स्वच्छ करत चला। आणि अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे। छोटासा तुरटीचा तुकडा घ्या, तो एखाद्या बाउलमध्ये ठेवा, काचेच्या किंवा चिनी मातीच्या बाउलमध्ये ठेवा आणि असा हा बाउल तुम्ही बाथरूममध्ये ठेवून द्यायचा आहे। म्हणजे विंडो असेल, खिडकी असेल बाथरूमची, तिथे तुम्ही ठेवू शकता। असं केल्याने भरपूर प्रमाणात निगेटिव्हिटी जी आहे ती ही तुरटी जी असते ती खेचून घेते। आता समजा तुम्हाला तुरटी मिळाली नाही तर तुम्ही काय ठेवणार, तर त्या काचेच्या बाउलमध्ये, वाटीमध्ये तुम्ही मीठ ठेवा किंवा मग कापूर ठेवा। या तीनही वस्तूपैकी तुम्ही कुठलीही एक वस्तू तिथे बाथरूममध्ये एखाद्या बाउलमध्ये भरून ठेवू शकता आणि पुढच्या अमावस्येला तुम्ही बदलायची आहे ही वस्तू। मीठ असेल तर पाण्याखाली ते धरा आणि दुसरं नवीन मीठ ठेवा पुढच्या अमावस्येला। तुरटी असेल तर तो आधीचा तुकडा जो आहे तुरटीचा तो दक्षिणेला फेका, कापूर पण असेल उरलेला तर दक्षिणेला फेका आणि नवीन वस्तू त्या ठिकाणी ठेवायच्या। घरामध्ये सततचे वादविवाद, कटकटी, भांडणं असतील, अवश्य तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा। नक्कीच उद्या सोमवारी किंवा मंगळवारी अशा पद्धतीने बाउलमध्ये या तीनपैकी एक वस्तू भरून ठेवा। नक्कीच घरामध्ये वातावरण बदलताना तुम्हाला दिसेल आणि घरामध्ये निगेटिव्हिटी जाऊन सकारात्मकता पसरेल। आता बघा, आपल्याला अमावस्येच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला लिंबू घ्यायचं आहे। लिंबू घेताना ते डागाळलेलं नसावं, पिवळं असं असावं। त्यामधला रस काढून घ्यायचा आहे सर्व, तो तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता रस। आणि या ज्या लिंबाच्या साली आहेत तर त्या अशा आपल्याला पलटी करायच्यात, म्हणजे असा लिंबाचा दिवा करायचा आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल देखील वापरू शकता। फक्त त्या तेलामध्ये तुम्ही थोडीशी मोहरी टाकायची आहे। आता हे जे दिवे आहेत तर यामध्ये तुम्हाला वात टाकायचे आहे, सिंगल वातच टाकायचे आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला हे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत। घराची जी दक्षिण बाजू आहे त्या ठिकाणी तुम्ही हे प्रज्वलित करायचे। बाहेर जागा नसेल तर आत तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला हे दिवे लावायचे आहेत। आणि त्यानंतर त्यामध्ये एक एक तुम्हाला काळी मिरी टाकायची आहे। प्रत्येक दिव्यामध्ये एक एक काळी मिरी टाकायची आहे, प्रज्वलित करायचे दिवे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर उजव्या हातामध्ये तुमच्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुमची जी काही अडचण, इच्छा असेल, जी अपूर्ण आहे किंवा काही एखादं काम आहे, समजा प्रमोशनचं काम आहे किंवा मग नोकरीचं काम आहे, आणखीन कुठलंही काम असू द्यात किंवा लग्न ठरत नाही आहे, मुलांची लग्न ठरत नाही आहे, काहीही प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला तो तिथे बोलून दाखवायचा आहे। आणि माझा हा प्रॉब्लेम आहे, अशी अडचण माझ्या या कामात येत आहे, अशी माझी इच्छा आहे, ती पूर्णत्वाला जात नाही आहे, तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, सर्व माझ्या कामामधले अडचणी, विघ्न दूर व्हावीत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पितरांचं देखील स्मरण करायचं आहे तिथे। आणि असं स्मरण केल्यानंतर तुम्हाला पितरांना पण काही चुका झाल्या असतील आपल्याकडून तर त्यासाठी क्षमा मागायची आहे आणि आमच्या कामामधली सर्व विघ्ने जाऊ द्यात असं तुम्हाला काय करायचं आहे, तिथे प्रार्थना करायची आहे। आणि त्या जे 2 लवंग आहेत त्या प्रत्येक दिव्यामध्ये एक एक तुम्हाला टाकायचे आहे। हे जे दिवे आहेत ते दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला लावायचे आहेत आणि जेवढा वेळ हे दिवे जे आहेत ते जळत आहेत तोपर्यंत जळू द्या।
नंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहे, ज्या लवंग आहेत, त्या तुम्हाला पाण्यात विसर्जन करायच्यात किंवा तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला हे टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाच्या खाली मातीमध्ये देखील तुम्ही हे दिवे टाकू शकता. लिंबामध्ये खूप जास्त नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद असते. त्यामुळे ज्या ज्या काही अडचणी किंवा विघ्न येत आहेत आपल्या कामामध्ये, तर ती सर्व दूर होतात आणि नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरते आणि आपल्या घराला जो पितृदोष असतो तो देखील दूर होतो. त्यामुळे अवश्य तुम्ही उद्याच्या अमावस्येला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. म्हणजे सूर्यास्तानंतर 6 नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आता समजा आपल्या घरामध्ये एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल किंवा आपली मुलं आजारी पडत असतील, सतत काहीतरी त्यांच्या प्रगतीमध्ये शिक्षणामध्ये अडथळे येत असतील किंवा चिडचिड करत असतील, तर आपल्याला एक वस्तू त्यांच्यावरून उतरून टाकायची आहे अमावस्येच्या दिवशी. तर बघा काय करायचं आहे. आपल्या हातामध्ये खडे मीठ घ्यायचे थोडंसं किंवा मग साधं मीठ घेऊ शकता तुम्ही आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरून म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही हे 3 वेळा उतरवायचं आहे आणि जे काही नजर दोष झालेला आहे किंवा मग अजून काही बाधा झालेली आहे तर ती सर्व निघून जावी अशी तुम्हाला तिथे बोलायचं आहे. आणि हे जे मीठ आहे ते तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला टाकायचं आहे. असं केल्याने बऱ्याच प्रमाणामध्ये जे काही नजरदोष असतात ते उतरतात किंवा अजून काही अडचणी, बाधा, विघ्न निर्माण झालेले असतात तर ते देखील कमी होतं. तर अवश्य तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी करा. मुलांसाठी तुम्ही करू शकता किंवा घरातले कोणत्याही सदस्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर अवश्य तुम्ही हे सांगितलेले उपाय या कार्तिक अमावस्येला करा. नक्कीच घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन जे काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय कळतील आणि ते देखील हे उपाय करू शकतील.